वळत पुढच्या बातमीकडे. ओबीसी भाजपचा डीएनए आहे, मग धक्का लागायला नको याची भाजपनं काळजी घ्यावी असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी हे वक्तव्य केलं होतं. तर माणसं वाढवली की धक्का लागणारच असं म्हणत भुजबळांनी आरक्षणावरून मराठा समाजाकडे बोट दाखवलंय. दरम्यान आम्ही पूर्वीचेच आहोत, येवल्यावाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे असं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी भुजबळांना दिलंय. सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, हे सगळे म्हणतात. बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र हा विचार करतो आहे की मी आज गप्प बसेल. आज ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते म्हणते की धक्का लागणार. धक्का कसा लागत नाही? एखाद्या तुमच्या घरामध्ये इथे आता ऑफिसमध्ये 10 माणसं बसू शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही 10 माणसं आणखी घुसवली काय तर खुर्चीवरून भांडणं होणारच, जागेवरून भांडणं होणारच, अडचण होणारच. धक्का कसा? धक्का आपोआप लागतोच, काढायची आवश्यकता नाही. माणसं जास्त घुसवली की धक्का लागला. अहो देव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. आम्ही पूर्वीचेच आहेत. त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे येवल्यावाल्याचा, पण त्याला पक्क माहिती आहे काय ते. बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडे बी, त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती.